फ्रेंड्स, इथे तुम्ही तुमची रूम चेक करू शकता की जर तुम्ही बुकिंग केली असेल तर तुम्हाला नंबर अगोदर सांगितलेले असतात, पण इथे तुम्ही एंट्री करायची आणि तुमचा आधार कार्ड वगैरे जमा करायचं आहे. ही आपली मंडळी येत आहे. चला तर मी तुम्हाला पुढे रूम दाखवतो. आणि हे बघा, हे आपल्या या साईडला किचन आहे. किचन आहे आपल्या या साईडला. हे बघा, इथे सर्व आपले खाद्यपदार्थ स्पेशली आपण सी फूड खाण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि त्या सी फूडची मेजवानी ती इथेच आपल्याला शिजवून भेटणार आहे. आणि बघा किती मस्त व्ह्यू वाटतं ह्या रूमकडे जाण्याचा. आपण 3 रूम इथे बुकिंग केलेले आहेत. रूमचे चार्जेस मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही अगोदर रूम बघून घ्या, एरिया बघून घ्या. ही रूम आमची रूम आहे. याच्यामध्ये AC, बिग साईज बेड, बाथरूम, मिरर आणि TV. खरंच खूप छान रूम आहे. आणि रूमच्या बाहेर पडताच इथे जर पुढच्या साईडला गेलात की सरळ समुद्राचा व्ह्यू आहे. मस्त थंडगार हवा आहे गाईज आणि खूप छान असं लोकेशन आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या समुद्राच्या चौपाटीवर तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता इथे, कारण खूप टणक अशी वालू आहे इकडची. जागा एकदम खूप मजबूत आहे. डेफिनेटली तुम्ही बाईक किंवा तुमची कार देखील इथे घेऊन येऊ शकता. हे गाईज, या सुमा रिसॉर्टमध्ये आम्ही एक गोष्ट नोटीस केली की जेवढ्या पण या रूम आहेत त्या रूमना नंबर्स आहेत आणि नंबर्सच्या बरोबर त्यांना फुलांची नावं देण्यात आलेली आहेत, जसं की चाफा, कनेर, निशिगंध, जास्वंद, परिजात, केवडा, मोगरा आणि गोकर्ण. अँड गाईज, चला बीचवर जाऊया. संध्याकाळची वेळ आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे समोर. आणि बीच एवढा पब्लिक फ्री आहे, असं वाटतं की प्रायव्हेट बीचवर आलो आहे. खरंच खूप छान. आणि 5-5:30च्या दरम्यान इथे स्टॉल्स देखील लागतील. त्या स्टॉल्सवर तुम्हाला खाण्याचे पदार्थ भरपूर काय काय भेटतील, जसं की मॅगी, स्नॅक्समध्ये वडापाव, भजी, चाय, कॉफी, त्याच्या व्यतिरिक्त भुर्जी पाव, असं भरपूर काही. आणि गाईज, राईड्स देखील तुम्ही बघताय माझ्या मागे सुरू होत आहेत. खूप धमाल करायची आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, खूप एन्जॉय करायचे आहे. आणि बघा, खूप छान अशी मॉर्निंग आहे. आणि आज थोडीशी गर्दी जास्त जाणवत आहे, कारण आज शनिवार आहे आणि शनिवार रविवार इथे पर्यटक खूप जास्त प्रमाणामध्ये येतात. हे बघा, 8वी ची मुले पण आलेली आहेत, म्हणजे शाळेची पिकनिक आलेली आहे इथे मुरुड बीचवर. शनिवारी सकाळी लवकरच इथे सर्वजण पोचले आणि फुल धमाल करतात. आणि त्यांच्या मॅडम आहेत जे इन्स्ट्रक्शन देतात. बघा, खूप छान शाळेची पिकनिक आलेली आहे. मस्त मस्त. आणून दिले आज गाड्या बीचवर पण आलेल्या आहेत. बघा तुम्ही,
आणि वॉटर राईड्स पण आज बरेच जास्त दिसत आहेत. शनिवार रविवार मला वाटतं खूप गर्दी पण आहे आणि वॉटर राईड्स पण खूप जास्त आहेत. तुम्हाला वॉटर राईड्स दाखवतो पुढे जाऊन. ड्रॅगन वगैरे, घोडा. नको आहे फोटो. हे बघा, ही एंट्री आहे. इथून गाडी सर्व आतमध्ये येते. पण मध्ये जरा चौपाटीवर स्टंट करताना एक गाडी पलटी झाली होती. हे बघा, ही पण बस येताना दिसत आहे तुम्हाला. 2-4 दिवस अगोदर इथे एक छोटासा अपघात झाला होता बीचवर. कोणतरी 4 व्हीलरवाला इथे स्टंट करत होता आणि गाडी पलटी झाली होती. त्यामुळे सध्या पोलीस प्रोटेक्शन देखील असतं इथे बऱ्यापैकी. आपल्याबरोबर बघा शाळेची मुले देखील आलेली आहेत. आज शनिवार आहे, भरपूर गर्दी आहे. सो फ्रेंड्स, आज आपल्याबरोबर इथे बघा शाळेचे स्टुडंट देखील आहेत. तासगाववरून आलेले आहेत. आणि म्हणजे कोणता जिल्हा वगैरे कोणता ते साताऱ्यावरनं आलेले आहेत. स्कूलची पिकनिक आणि फुल धमाल करतायत. आज शनिवार आहे आणि बीचवर भरपूर गर्दी आहे. कसं वाटतं बीच? भारी वाटतंय का? एक नंबर. चला एन्जॉय करा. मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. गॅलरीज आहेत आणि सुमा रिसॉर्ट खरंच खूप छान आहे. हे बघा, समोरच बीच व्ह्यू. 2 मिनटात तुम्ही बीचवर. डेफिनेटली तुम्ही एकदा विजिट करा. आणि किंगफिशर आहे आपल्या स्वागतासाठी इथे. जेटस्की सिंगल 400, जेटस्की डबल 600, स्लीपर 300, बंपर 300, पॅरासेलिंग 1200 रुपये. मनश्री मैगी ना? 2 मिनट्स क्या? 2 मिनट्स मैगी जो कभी नहीं बनती, नहीं कभी नहीं बनती, 5 मिनट में बनती. हाँ, हमने कभी नोटिस नहीं किया. अभी टाइमिंग लगाना पड़ेगा. संगीता मावशी पहिला दुसऱ्यानं खाऊन देईल, मग त्यांना काय नाही झालं तर ती खाईल. टेस्ट झालं, चांगलं वाटलं तर खाईन आपलं. विच मॅगी यू वॉन्ट? मसाला अ प्लेन एक मसाला अँड 1 प्लेन. प्लेन नॉर्मल ना ती खातो आपण. एक प्लेन एक मसाला. क्या भाई? खा के बता. छान सुरेख. जाम भारी.
सो फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत ताडीच्या शोधामध्ये आणि जरा मस्तपैकी फ्रेश ताडी घेऊन येऊ, जेणेकरून थोडासा जरा पेट सफा हा रोग दफा. जाम भारी. सुपरहिट मस्त ताडी पिऊया जरा. ताजी ताडी इथे भेटते. ॲड्रेस आम्हाला भेटलेला आहे राम मंदिराच्या शेजारी. बाबू दादा जे आहेत आपले बाबू ताडीवाले, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. फ्रेंड्स, फायनली भरपूर विचारपूस केल्यानंतर आपल्याला आपलं ठिकाण दिसलेलं आहे. हे बघा, हा बोर्ड आहे आणि हे आपल्या दादांचं सेंटर आहे आणि हे आपले आहेत बाबू दादा. आणि दादा, ताडी कशी आहे? फ्रेश आहे का? एकदम एकदम फ्रेश. म्हणजे कुठल्या प्रकारची काय बाधा नाही, त्रास नाही, काय नाही. हे बघा, हे आपलं त्यांचं स्टॉल आहे, तुम्ही म्हणू शकता. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण आहे. इथे बसून पण तुम्ही ताडी पिऊ शकता. सो गाईज, तुम्ही जर ताडी फर्स्ट टाइम घेऊन चालला असाल आणि जर ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे बाहेर घेऊन जाणार असाल तर ताडीचा जो झाकण आहे जे बॉटलमध्ये, तो मध्ये मध्ये तुम्हाला एक 15-20 मिनिटांनी ना दादा, 15-20 मिनिटांनी थोडा थोडा ओपन करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जो गॅस निर्माण होतो तो बाहेर पडला पाहिजे. बरोबर. सो गाईज, फायनली आपल्या सुमा रेस्टॉरंटला पोचलेलो आहोत आणि ताडी फुल धमाल, फुल मस्ती होणार आहे. मिल भेटेंगे सारे यार. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. फुल मस्ती. क्या तेजा भाई? जाम मजा. सो फ्रेंड्स, फायनली पार्टीसाठी सर्व मेंबर जमलेले आहेत आणि बीचवर खूप जास्त अंधार आहे, काहीच दिसत नाही आहे. फक्त पाण्याचा आवाज येत आहे आणि आपला स्ट्रॉक टेबलवर आलेला आहे आणि तुम्ही ऐकू शकता फक्त पाण्याचा आवाज. बरीचशी लोक तिथे चालत आहेत पण स्पष्ट दिसणार नाही. आणि थंडगार अशी हवा आहे. नाही, बरोबर. हा, एक झोका, एक झोका हवा. हॅलो, काय आवाज हॅलो. पी. तू बी खुर्ची लेके आ. कशी आहे? टेस्ट कशी आहे? ओम शेट झकास. हाँ, ओजी है ना? ओजी ताड़ी. नक्की ना? तेजा भाई, अरे क्या तूने ग्लास भी नहीं भरा अभी तक? क्या गुंडा महत्वाचं आहे. क्या गुंडा बनेगा? हे तो इन लोग का नाटक चालू. मसाला फ्राय आहे. क्या ये कौन सा फिश है? सच्ची बोल. डिस्को बांगडा. डिस्को बरं आहे का? मावशी नाही खाणार ना? बांगडा नाही तुझा म्हणा. ए, आ गया आ गया. काय आज शुक्रवारी मावशी मच्छी खाते, नाही तर गुरुवारी कधीच मावशीने आजपर्यंत मच्छी खाली नाही आणि खाणार पण नाही. तिला नाही जमत. शुक्रवारी खाते ना पण ती. असं काय बोलतेस ग म्हणून तू? म्हणून मी हिला काय नेत नाही ना म्हणू. इसलिए अपन इसको किधर नहीं लेके. क्या ये कौन सा कालवन है बता. चिकन. चिकन काय मसाला है? चिकन हंडी. चिकन बटर बटर चिकन. क्या है वो? बटर चिकन. बटर चिकन. और ये है चिकन हंडी. आणि तो फक्त नॉर्मल चिकन. जा घरी बरं. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वजणांना शुभ प्रभात. आणि बघा, पहाटे सकाळी 7 वाजता बीचचा नजारा आणि चहाच्या शोधामध्ये मी इथे आलेलो आहे. कारण आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो आहे त्याचं किचन अजून ओपन झालेलं नाही आहे आणि नक्कीच इथे मला चहा भेटणार आहे. हे बघा, रिसॉर्टच्या बाहेर पडल्या पडल्या चहाची सोय आहे डेफिनेटलीच. तुम्हाला हा नजारा कसा वाटतो ते सांगा. आणि
खूप लिमिटेड पब्लिक आहे गाईज. तुम्ही डेफिनेटली नक्की इथे व्हिजिट करू शकता. मला इथला वातावरण, इथला सेटअप वगैरे खरंच खूप छान वाटलं. जेवणाची टेस्ट इव्हन छान आहे काही गोष्टी वगळता. हे गाईस आमची तयारी फायनली झालेली आहे. आता आम्ही जाणार आहोत इथले ठिकाण स्पॉट कॅप्चर करण्यासाठी. बघा माझ्या मागे आर्या, मन्नू आणि मम्मीचं फोटो सेशन चालू आहे. झकास. मनो कशी टेस्ट आहे सांग कॉफीची? मस्त आहे कॉफी. आणि आपण किती चाय घेतलेत आतापर्यंत? 8 ना. हे एवढे एम्प्टी ग्लासेस आहेत. तिकडे ओम भाऊ आणि तेजा भाऊ. कसं आहे कॉफी? मस्त व्यवस्थित झकास. कॉफी तू कोणती पितोस ती? बरिस्ता का? स्टारबक्स सारखी आहे का? नाही ना, म्हणजे ठीकठाक आहे ना. इट्स ओके. तरी पण छानच आहे म्हणजे असं म्हणावं लागेल. गाइस आम्ही आता नाश्ता करून चाललोय फिरायला, पॉइंट्स बघायला. कितनी छोटी लड़की है, नाश्ता तो दिया ही नहीं. आम्ही तिथे जाऊन नाश्ता करणार आहोत कारण जरा घाई आहे. सो फ्रेंड्स, आपलं पहिलं ठिकाण आहे जे आपण आज फिरायला निघालो आहोत दुसऱ्या दिवशी. आणि पहिलंच आपलं ठिकाण आहे उन्हवरे. आणि इथे गरम पाण्याचे कुंड आहेत, मी तुम्हाला दाखवतो. खूप छान लोकेशन आहे. आजूबाजूला वातावरण मस्त आहे. सर्वकडनं डोंगर एरिया आहे. गाईज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. अजून बरेचसे ठिकाणं बाकी आहेत, ते देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि खूप छान अशी आपली पिकनिक आहे. मस्त मजा येते. दापोलीमधलंच एक ठिकाण उन्हवरे. आणि हे ठिकाण आपण दुसऱ्या दिवशी, हा आपला पहिला स्पॉट आहे. मस्तच एरिया आहे. तुम्ही डेफिनेटली दापोली प्लॅन करू शकता आणि नक्कीच या तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर. मित्रांनो, भारतभरामध्ये तुम्हाला गरम पाण्याचे असे भरपूर कुंड आढळतील, भरपूर जागेवर आढळतील. आपण आलेलो आहोत उन्हवरे, रत्नागिरी, दापोली येथे. आणि तुम्ही माझ्याबरोबर बघता, हे बघा, हे गरम पाण्याच्या कुंडात अक्षरशः पाण्याला उकळी येत आहे. आणि या पाण्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्हाला जे त्वचारोग होतात ते याच्यामध्ये ठीक होतात. त्वचेशी निगडीत कोणताही आजार असेल किंवा जर सांधेदुखी वगैरे असेल तर ती याच्यामध्ये निघून जाते. कारण याच्यामध्ये गंधक असतं, सल्फर असतं. त्याचा जो गुणधर्म आहे त्यामुळे हे आजार नाहीसे होतात, बरे होतात. हे बघा, हे पाण्यावर तुम्ही माझ्याबरोबर वाफ बघत आहात. खूप गरम पाणी आहे, पण तुम्ही डेफिनेटली आंघोळ करू शकता. घरलन वाजलन सारे गोबारा, योगेश निंगल ग सांचे पारा. योगेश निघाल सांचे पारा. फुल धमाल चालू आहे. मस्त पिकनिक झाली. भारती रामकृष्ण भोईर यांच्या कृपेने पूर्ण स्पॉन्सर त्यांनी केलेलं आहे. आणि आज दुपारी जेवणामध्ये आपल्याला तंदुरी, योगेश पाटील यांना लॉलीपॉप, संगीता दिलीप दिवकर यांच्यासाठी कोलबी फ्राय, असे सर्व मेनूज असणार आहेत. म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जेवण पण बघायला भेटेल व्यवस्थित आम्ही काय काय खातोय ते. आणि मस्तच वातावरण आहे कोकणातलं, दापोलीमधलं. तुम्ही सर्वांनी एकदा नक्की या. याच्या पुढची पिकनिक योगेश पाटील यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. त्यांचा आम्हाला म्हणजे हेच आहे, काय बोलतात त्याला, हट्ट आहे त्यांचा की तुम्हाला यावंच लागेल. पूर्ण पैसा, हां, नाही आलात तर मग मी बोलणार नाही, असं त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे आम्हाला. आणि आम्ही येणार आहोत मे महिन्यात ना. आपण गरमीत, अरे ते बोलले ना मग, असे आंबे, कर्दा वगैरे, बोरं सर्व खायला भेटली पाहिजे, म्हणून मे महिन्यामध्ये यायचं आहे.
आणि गाडीची एसी सध्या खराब आहे, आता सध्या तिची गरज नाही, पण ते बोलले मी गाडी एकदम टकाटक करून घेतो, आपण मे महिन्यामध्ये नक्की येऊ. बरोबर, धन्यवाद. कांजी कोडेल हे मस्ती नाही, गोली बेटा मस्ती नाही. कोकणचे रस्ते नागमोडी, दमादमान हाका गाडी, कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी, योगेश पाटीलची गाडी भारी.